संभाजी महाराज की जय, रे भाई सब संतान की जय। स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा। सत्य बोल मुखी, दुखवी आणि काचे दुखी, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा। निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, तुका मने तेची फळ, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा। महायोग पीठ तट भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय धातु मुनिंदम, समागत तिष्ठन्त महानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन। ही दुसरी चरण संततिया, दुसरी चरण संततिया, दत्त गुरुपदाने त्याचा विचार, बाबा दिस गुरु दास तुका। दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, दत्त गुरुपदाने त्याचा विचार, बाबा दिस गुरु दास तुका। पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजीच्या गुरु दास तुका। पांडुरंग करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजीचा गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लागलो, पावन चारो चराचरी। करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, अनुग्रह लागलो, तुमचा अनुग्रह लागलो, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची, संत कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण। होय दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता, मनतात कारले कर देव जासी, कोठोनी आले नसे ठाव त्यासी, दुःखी जनांना धार देसी, नमस्कार माझा गुरु माऊलीसी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी, वार करी संताचा, 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 वार करी संताचा। हे मस्तक काही पायावरी, वार करी संताचा, या वार करी संताचा, वार करी संताचा। वार
संताच्या प्रतिवरसी पंढरपूर येती महाद्वारी भेटी स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत देहू निवासी असणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेल्या अभंगातून महाराज काय चिंतन मांडतात आपल्याला ऐकायचे अल्पसा पर्याय। आजची जी कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे आपल्या गावामध्ये चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह इन आहे का रात्रभर चालू हां अखंड हरिनाम सप्ताह रात्रभर विना जर चालू असेल त्याला अखंड म्हणता येईल खंडन नसल जिथं खंडन असेल त्याला अखंड काही टाकायलेत लोक पॅम्पलेटवर हेडिंग अखंड हरिनाम सप्ताह जिथं रात्रभर रामकृष्ण हरीचा जप आहे अखंड त्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणायचं विठ्ठल विठ्ठल अखंड हरिनाम सप्ताह आणि सप्ताहामधलं आजचं 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या अज्ञान बालकाकडे आलेलं आहे। महाराज कीर्तन देणारे आमचे या गावामध्ये तुमचं दर्शन होण्यासाठी आम्हाला बोलवणारे आमचे ज्ञानेश्वर माऊली यांनी फोन केला ताई असं असं कीर्तन आहे घेता का म्हणलं बाबा तेच करण्यासाठी आम्ही आहोत असो। आणि कीर्तनाचे यजमान आजच्या कीर्तनाचे यजमान दत्तात्रेय त्रिंबकराव बोचरे आजचे अन्नदाते सकाळचे नाश्त्याचे अन्नदाते अंगतराव कोंडिबा बरसाले आणि पुन्हा दुसरे अन्नदाते आबासाहेब उद्धवराव बरसाले नगर भोजन एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। तुम्ही म्हणता तुम्हाला यांनी बोलवलंय तुम्हाला ओटीत घेतलंय म्हणून तुम्ही यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवले यांच्यासाठी नाही या सप्ताहामध्ये दान करणं अन्नदान वस्त्रदान गोदान आता पुढे सांगणार आहे मी हे दानाचे प्रकार आहेत पण कीर्तनाला लाभलेली उत्कृष्ट अशी एक एकाउनी बळी रे एकाचं नाव घेतलं की एकाचं राहून जातं म्हणून सर्वच उत्कृष्ट आमचे टाळकरी वृंद यांना नारदाच्या गादीहून वंदन। आमच्या ह्यात 2 सुकन्या एक भागवताचार्य एक मृदंग तबला वाजवणारे ती कीर्तन करतात त्या तिघेही कीर्तनकार त्यांनाही नारदाच्या गादीहून वंदन। दिवसभर कथा केली आणि आता माझ्यासोबत कीर्तनाला आले लिंगसा या गावाला कथा चालू आहे दीदीची श्रीमद भागवत कथा त्यांनाही वंदन नारदाच्या गादीहून। दिवसभर आमच्या साहेबानं वसुली अधिकारी आहेत बँकेमध्ये दिवसभर ड्युटी केली आमचा तबला फुटला म्हणून त्यांनी इथपर्यंत आणून देण्यासाठी परभणीहून इथपर्यंत आले मालकही आमचे त्यांनाही नारदाच्या गादीहून वंदन। इनेकरी बाबा तुम्हालाही नारदाच्या गादीहून वंदन। सोबदार दादा तुम्हालाही नारदाच्या गादीहून वंदन। कुठलं चॅनल आहे आपलं दादा गोडी कीर्तनाची उत्कृष्ट असं यूट्यूब चॅनल सुद्धा आहे। चॅनल असलं की बंधन असते बरं का बोलता येत नाही काही कुणकडं पण असो त्यांनी आपलं आज या गावामधलं अख्ख्या भारतामध्ये जातं ते म्हणून त्यांना काय काय करा म्हणायचं त्यांना ते मला काय येत नाही बरं का लाईक करा सबस्क्राइब काय करा अजून अजून काहीतरी करा आणि त्यांना कमेंट करा विठाला विठाला सर्वांना नारदाच्या गादीहून वंदन। आताच आपण मृदंगाचे एक बोल ऐकले नाही का धातीत जा मातीत जा नाही का धा धा धिन ता तिट धा धिन ता तिट कत गदी गण धा एक आपण बोल ऐकणारे असे इंद्रासारखे मृदंग वादक दादा तुम्हालाही नारदाच्या गादीहून वंदन। तुम्ही म्हणता सर्वांना नारदाच्या गादीहून वंदन केलं नाही का आम्ही लांबून कीर्तन ऐकायला आलो नाही तर मंडपामध्ये एवढ्या गरमीमध्ये कीर्तन ऐकायलो तुमचं आमच्यासाठी काय आहे का नाही तुमच्यासाठी ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये ओवी केली बघा। माऊली म्हणतात सर्वांमध्ये देव आहे काय म्हणतात माऊली सर्वांमध्ये देव आहे पण जी कीर्तनाला मंडळी येऊन बसतात ना त्यांच्यामध्ये महादेव आहे। मी माझ्या पदरचं सांगत नाही माऊलीनं ओवी केली ज्ञानेश्वरीमध्ये प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती मी दुबळारची तसे भक्ती बोल जरी गंगावती तरीच स्वीकारेल की जे तुम्हाला महादेवाची उपमा दिली तुम्हालाही नारदाच्या गादीहून वंदन विठ्ठल विठ्ठल आता काही गावाला गेलं ना कीर्तनाला 4 नाही तर 5 फुलं असते आता मला एवढा मोठा हार घातलाय मला काढूच वाटून झाले तुम्ही म्हणता काय लागट आहे हाराची
अहो ह्या हारानं काय म्हणले माहिती का? हे हार, हे फुलं म्हणले, काही फुलं म्हणले होय तुम्ही ह्या देवाच्या गळ्यात जातात, महाराज लोकांच्या गळ्यामध्ये जातात, संतांच्या गळ्यामध्ये जातात, तुम्ही काय पुण्य केलं एवढं? काय म्हणले? काही फुलं म्हणले बर का, बसलेले फुलं. समजून घ्या, ज्याची 4G 5G असेल त्याला कळल. शेतातले रानातले बसलेले फुलं म्हणले तुम्ही काय केलं एवढं? तुम्ही महाराजांच्या गळ्यामध्ये गेलात. ह्या फुलानं किती गोड उत्तर दिलं बघा. हे फुलं म्हणले आम्ही ना आमच्या हृदयामध्ये सुई टोचून घेतली. काय म्हणले? आमच्या हृदयामध्ये. जन हृदयाला सुई टोचून घेतली का त्याला कधीच कुठं भीती नसती. विठाला विठाला ऐका, कीर्तन लक्ष देऊन ऐकायचं. माऊली म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, सर्व सकळ संत सांगतात कीर्तन लक्ष देऊन ऐकले की लक्षात येते, आणि लक्ष देऊन नाही ऐकलं की लक्षात येत नाही. इकडचं तिकडचं भटकलं की. आता महाराज अभंगातून सांगतात, स्वामीचं काज, गुरुची भक्ती, माता पित्याचं वचन, पतीची सेवा, एवढं जर जीवनामध्ये केलं तर भगवान विष्णूची महापूजा केल्याचं फळ प्राप्त होतं. नोहे नोहे महापूजा केल्याचं फळ प्राप्त होतं. असं म्हटल्यावर महाराज म्हणले नेमकं काय केलं? म्हणले काहीच नाही केलं. या मुखानं कसं बोललो आम्ही? सत्य बोललो. साच आणि मवाळ, मिथिल्या आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आमच्या तोंडातून शब्द निघाला रे निघाला, बाणासारखा निघते, दुसऱ्याच्या काळजाला जाऊन भिडते. आम्ही तसं बोलत नाही. आम्ही कसं बोलतो? माऊली म्हणतात, हे शब्द ब्रह्माशेष, तेची मूर्ती सुवेश, तेथे वना वपुनी दोष मिरवतासे. बाणासारखे शब्द निघाले रे निघाले, दुसऱ्याच्या काळजाला लागतात आणि फिरून आपल्याकडे येतात. म्हणून आम्ही कसं बोललो? सत्य बोल मुखी, दुखवी आणि काचे दुखी, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. महाराज एवढं करायला तुम्हाला काय लागलं? म्हणले काहीच नाही लागलं. आम्ही वर्षाला एक गावामध्ये सप्ताह करतो. काय म्हणले? वर्षाला एक गावामध्ये सप्ताह करतो ना. असा करतो, एवढा निश्चय करतो, गरीब असो श्रीमंत असो, ज्याला जे घडल ते आम्ही या सप्ताहामध्ये दान करतो. काय केलं आम्ही? निश्चय केला. निश्चयाचे बळ. महाराज म्हणले तुम्ही निश्चय केला ना, नक्की तुम्हाला काही ना काहीतरी फळ मिळेल. निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ, हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. विठ्ठला विठ्ठला हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ महाराज. आणि बोलण्याच्या ओघामध्ये एक नाव विसरून राहिलं, आपले सिस्टीमवाले दादा, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उत्कृष्ट अशी माईक सिस्टीम, ज्याला जसा पाहिजे तसा आवाज देतात. आमच्यासारखे काय म्हणतात, येतात घंटाभर उभा राहतात, आवाज वाढवा, आवाज वाढवा, आवाज वाढवा. मशिनरी आहे शेवटी ती. खरोखरच उत्तम अशी माईक सिस्टीम. मला वाटलं होतं माझा आवाज चलतंय का नाही काय नाही, पण एक नंबर माईक सिस्टीम. तुम्हालाही दादा नारदाच्या गादीहून वंदन. महाराज अभंगातून म्हणतात, स्वामीचं काज कोणी केलं असेल, लक्ष देऊन ऐका, स्वामीचं काज जर कोणी केलं असेल तर माझ्या हनुमंतरायांचं नाव यादीमध्ये आले. हनुमंतरायांचं नाव यादीमध्ये आले. लक्ष देऊन ऐका. हनुमंतराय कसे आहेत? संकट मोचन. हनुमंतरायांचं नाव यादीमध्ये आलंय. कोण केलं स्वामीचं काज? स्वामी म्हणजे मालक. मालकाचं काम करणं हे गड्याचं कर्तव्य आहे. हनुमंतरायाचं दुसऱ्यांचं काम यादीमध्ये नाव नाही आलं. हनुमंतरायानं काय केलं? शूर आणि वीर, स्वामी काज तू सादर, सांगल ते काम केलं हनुमंतरायाने. सत्व निकट हनुमंत केले, 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 सत्व निकट हनुमंत पाय केले, सत्व निकट हनुमंत पाय केले, सत्व निकट हनुमंत पाय केले. हनुने देखिले राम शरण, राम शरण मनोने देखिले राम चरण, राम चरण. सत्व निकट हनुमंते पै गेले, सत्व निकट हनुमंते पै गेले, सत्व निकट हनुमंते पै गेले.
दाशध्वनी कट हनुमंते पै केले दाशध्वनी कट हनुमंते पै केले दाशध्वनी कट हनुमंते पै केले वा दाशवत्व निकट हनुमंत पै केले तर मालक होऊन नाही राहिले तुम्हा आम्हाला आपल्याला कसं वाटतंय मी मालक आहे चटाया उचलू वाटत नाहीत पत्रवाळ्या उचलू वाटत नाहीत झाडू मारा वाटत नाही प्रत्येकाला आपल्याला कसं वाटतंय मालक म्हणून जगावं पण हनुमंतरायानं काय केलं इथं दाशव्यत्व निकट हनुमंत पै केले म्हणून देखिले रामचरण प्रभू रामचंद्राने जे जे काम सांगितलं ते हनुमंतरायानं तत्पर केलं तत्पर आणि हनुमंतराय प्रभू रामचंद्राच्या जवळ राहिले अगदी जवळ कशा करता तर सांगल ते काम केलं एक वेळेस प्रभू रामचंद्र शांत बसले होते डोक्याला हात लावून हनुमंतराय आले ओ स्वामी उठा डोक्याला हात काय लावताय हनुमंता बस तुम्ही का चिंताग्रस्त आहात तुम्ही का चिंतेमध्ये आहात तुम्हाला काय झालंय स्वामी मला सांगा हनुमंता मला सीतेच्या शोधी करता जायचे रे पण काय कुठून सुरुवात करावं तेच कळत नाही हनुमंतराय म्हणले मला सांगा ना मी आहे ना स्वामी मला सांगा तुम्ही काही काम सांगा हनुमंता सीतेचा शोध करण्यासाठी जायचे हनुमंतराय तडकन उठले की निघायला सुरुवात पळतच सुटले ए हनुमंता थांब थांब म्हणल्यावर हनुमंतराय थांबले इकडे ये आले जवळ काय स्वामी अरे सीतेच्या शोधी करता तू चालला काय म्हणले लक्ष देऊन ऐका सीतेच्या शोधी करता तू चालला पण तुझ्याकडे काही मोबाईल नंबर नाही तुझ्याकडे फेसबुक नाही तुझ्याकडं काय नाही अजून ते व्हॉट्सअप नाही तुला सीता कशी ओळखील तुझ्याकडे काय पुरावा आहे हो स्वामी चुकलं मग मी काय करू हनुमंता तू काय कर रामायणामध्ये एक सुंदर उभी आलेली बघा मुद्रुका देखिल्या दृष्टी सीतान मानेन तुझ कपटी म्या धाडिले शोधीसाठी गोरटी सत्य मानीन ए हनुमंता ही माझ्या हातातली अंगठी घे मुद्रुका देखिल्या दृष्टी सीतान मानेन तुझ कपटी म्या धाडिले शोधीसाठी गोरटी सत्य मानीन माझ्या हातातली अंगठी घे आणि सीतेला दाखवल्याबरोबर गोरटी ती सीता काय म्हणीन की माझ्या प्रभू रामचंद्राची अंगठी आहे हनुमंतरायानं अंगठी घेतली आता हनुमंतरायाला खिसा होता का अंगठी ठेवायला हनुमंतरायाजवळ खिसा होता महिला मंडळ का पर्स होती अंगठी कुठे ठेवली प्रभु मुद्रिका में ली मुख माही जलांधी लंधी गए अचरज नाही जलांधी लंधी गए अचरज नाही मेली मुख माही जलांधी लंधी गए अचरज नाही जलांधी लंधी गए अचरज बघा कसं उत्तर दिलं प्रभू मुद्रिका मेली मुखमाई संकट मोचन हनुमंतराय आहेत हनुमंतराय कधी जर हनुमंतरायांचं दर्शन घेतलं आणि आपण बाहेर निघालो कधीच संकट येणार नाही लहान लहान मुलं आहेत आपल्या घरामध्ये 6 वाजता किंवा सकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा महिला मंडळ तुमच्या पायाला हात लावून सांगते आपल्या लेकराला हनुमान चालीसा द्या कधीच वाया जाणार नाही आणि कधीच आपल्या लेकरावर संकट येणार नाही का सांगते अहो ऐका आपल्या घरामध्ये हनुमान चालीसा नाही आपल्या घरामध्ये गीता नाही आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नाही आपल्या घरामध्ये हरिपाठ नावाचा 28 अभंगाचा एक हरिपाठ नावाचा ग्रंथ नाही मला जातीवाद करायचं नाही इथं ऐका यूट्यूबवर बोलते मुस्लिम समाजामध्ये बघा किती गरीब लोक असू द्या त्यांच्या घरामध्ये कुराण नावाचा ग्रंथ आहे
पण तुम्ही आम्ही हिंदू म्हणून जन्माला आलो तर आहे आपल्या घरी सर्व काही आहे, पण आपल्या घरी वाचायचे ग्रंथ नाहीत. वाचाल तर वाचाल विठाला विठाला प्रभू मुद्रिका मेली मुख माही. तोंडामध्ये हनुमंतरायांना अंगठी टाकली आणि करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. माझा मुद्दा एवढाच आहे, स्वामीचं काज जर कोणी केलं असेल तर माझ्या हनुमंतरायाने केलं. चला गुरुची भक्ती कोण केली सांगते मी. गुरुची भक्ती केली, माझ्या नाथबाबांचं नाव यादीमध्ये आले. गुरु करायला पाहिजे, गुरु 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 फिरवणारे नसले पाहिजे, गुरु केलेच पाहिजे. गुरु बिना कोण बताये बाट. एक वेळ असं मुलांना बोलू नका. कीर्तनामध्ये जर बोललं ना काय होते माहिती का? बेंडूक बघा, बेंडूक होऊन यायला जन्मा, बेंडूक होऊन यायला जन्मा, बेंडूक होऊन यायला जन्मा, बेंडूक होऊन यायला जन्मा. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी, कीर्तनी बडबड करील जो कोणी. बेंडूक होऊन यायला जन्मा, बेंडूक होऊन यायला, बेंडूक होऊन यायला जन्मा, बेंडूक होऊन यायला जन्मा. माझ्या पदरचं सांगत नाही, गाथ्यामध्ये प्रमाण आले. कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा. मुलांना म्हणलं बोलू नका पोर हो. कीर्तनामध्ये बोललं ना बेडूक होते. पोरले हुशार, पोरायच्या नादी कोणी लागू नये. कीर्तन संपू दिलं आणि कीर्तन संपल्यावर मी निघाले. ते मुलं म्हणले हो ताई थांबा. थांबले. म्हणलं काय रे बाळानो? ताई मला तुम्ही सांगा, कीर्तनामध्ये जर बोललं तर बेडूक होते. मी म्हणलं हो बरोबर आहे, गाथ्यामध्ये प्रमाण आहे. पण मला तुम्ही सांगा, अख्ख्या कीर्तनामध्ये 2 तास तुम्ही बडबड करू लागल्या, तुम्ही केवढा बेडका होता? मुलांच्या नादी कोणी लागू नये. विठाला विठाला. नाथ बाबा 5 वर्षाचे, आजीनं सांभाळ केला. आई गेली, वडील गेले. आई वडील गेल्याच्या नंतर आजी सांभाळ करत होती. 5 वर्षाचे नाथ बाबा. आणि खेडेगावामध्ये पूर्वीच्या काळामध्ये पोथ्या लागायच्या. एक महिनाभर हरिविजय जे काही ग्रंथ असतील, ज्यांना ज्याची आवड असेल तो ग्रंथ गावामध्ये मारुतीच्या पारावर लागायचा. आणि लागल्याच्या नंतर महिला मंडळ जायच्या पोथीला. आणि तसं नाथबाबाच्या गावामध्ये पोथी लागली ज्ञानेश्वरीची. आणि आजीसोबत नाथबाबा निघाले पोथीला. पोथीमध्ये गेले. आणि पोथीमध्ये गेल्याच्या नंतर महाराज त्या पोथीमध्ये असंच पोथी चालू झाली. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वस्वविद्यात्मरूपा देवा तुची गणेशू, सकल अर्थमती प्रकाशू, मनेगा निवृत्ती दासू अवधारी जोजी. पहिल्या ओवीपासून 25वी ओवी गेली. 25वी ओवी अशी लागली. जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. अशी माऊलीची 25वी ओवी लागली. काय लागली? जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे. काय म्हणतात माऊली 750 वर्षापूर्वी? जाणते गुरु बना, जाणते गुरु करा, आणि त्याने काय होईल? कृत कार्य होईजे, मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. मुळाला जर पाणी घातलं, 750 वर्षापूर्वी सांगितलंय. या 10-12 वर्षात ठिबक सिंचन आले ते आपलं. माऊली म्हणतात मुळाला पाणी घाला, फांदे आपोआप टवटव होतील. जाणतेने गुरु भजिजे, तेने कृत कार्य होईजे, मूळ सिंचन सहजे, शाखा पल्लव संतोषती. माऊली म्हणतात या गुरु केले पाहिजे, गुरु बिना कोण बताय बाट. अशी त्या पैठण या क्षेत्रामध्ये पोथी चालू होती ना. आजीसोबत नातू गेला होता, म्हणजे नाथबाबा आजीसोबत गेले होते पोथी ऐकण्याकरता. पोथी सुरू झाल्यावर नाथबाबानं पोथी संपू दिली. आजी
आजच्या महाराजांना सांगितले गुरु केले पाहिजे. तू केलेस का ग गुरु? बाळा सकाळी सांगते झोप. आता झोपलं लेकरू. आता लेकरं विसरत नाहीत. सकाळ झाली की लगेच आजीला, आजी मला सांगणं रात्रच्या महाराजांना गुरु सांगितले करायचे. गुरु बिन कोण बताये बाट. आजी मला पण गुरु करायचे. गुरु करायचे कसे करायचे? श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू असे गुरु मला करायचे. आजी सांग ना ग. आजी म्हणली चल माझ्यासोबत स्नानाला, गोदामाईच्या स्नानाला जाऊ आपण. पैठण या क्षेत्रामध्ये गोदावरी तीर्थ आहे आणि तिथं आजी आणि नातू गेले दोघंजण. नातू कमरा इतक्या पाण्यामध्ये गेला. आजी सांग ना ग मला गुरु करायचे तर. आजी म्हणली जाय त्या गोदामाईला विचार. आजीनं स्नान केलं, लुगडं पिळलं, घागर भरून घेतली, निघाली. आजी जा तू पुढं, मी पाठीमागून येतो. नाथबाबा 5 वर्षाची. असं म्हणल्यावर आजी घरी गेली. नाथबाबानं कमरा इतक्या पाण्यामध्ये गेले आणि गोदामाईला सांगितलं, गोदामाय मला आई नाही, मला बाबा नाहीत, सांभाळ माझ्या आजी करते आणि मला गुरु करायचे. सांग ना गोदामाय मी कुठले गुरु करू? माझे गुरु कुठं आहेत? पाणी घेतलं, सूर्याला अर्घ्या दिली, आईवडिलांच्या नावानं संकल्प सोडला नाथबाबांनी आणि 3 वेळेस आकाशवाणी झाली, ए नाथा जा गुरु तुझे देवगिरी किल्ल्यावर. कोणी देवगिरी किल्ला म्हणतं, कोणी दौलताबाद किल्ला म्हणतं. भक्ती हिच्यामध्ये सुंदर कथा आलेली. जा तुझे गुरु तिथं वाट बघत आहेत. नाथबाबानं पाणी टाकून दिलं, अंगावर पाणी घेतलं, तसेच निघाले. दर मुकाम दर मजल, दर मुकाम दर मजल करत करत संभाजीनगर या ठिकाणी पोहोचले. 3 दिवस तिथं फिरले आणि 4थ्या दिवशी देवगिरी किल्ल्याचा रस्ता मिळाला, त्या दिशेने गेले. तिथं गेल्यावर किल्ल्यावर गेल्यावर गेटवर एक वॉचमन खुर्ची टाकून बसलेला होता आणि त्यांनी सांगितलं, कोण रे बाबा तू? मला आतमध्ये जायचंय, माझे गुरु आहे तिथं. काय नाव गुरुचं? माहीत नाही. कुठून आला? पैठण या क्षेत्रातून आलो. काय नाव तुझं? माझं नाव नाथा आहे. असं म्हणल्यावर लय बोलतो रे चुरूचुरू, आतमध्ये कोणाला भेटायचं? माझे गुरु आहेत. नाव काय? माहीत नाही. अरे माहीत नाही नाव तुला आणि कसं भेटायचंय? तू काय करणार इथं येऊन? तुम्ही सांगाल ते काम करतो, तुम्ही जे सांगाल ते काम करतो. नाथबाबा 5 वर्षाचे आणि तेव्हापासून त्या गडावर वावरू लागले आणि तिथून पुढं नंतर नाथबाबाला अशी ड्युटी लागली की हिसाब लिहायची. जेवढे किल्ल्यावर लोक आहेत तेवढ्याला भाजीपाला आणायचा आणि त्यांचा हिसाब लिहून ठेवायचा. 1 दिवस 1 रुपयाचा हिसाब सापडत नव्हता. 1 रुपयाचा हिसाब सापडत नव्हता. नाथबाबांच्या रूममध्ये अख्ख्या चोपड्या काढल्या. आता चोपड्या नाही काढणार, रजिस्टर वह्या काढल्या. सगळा हिसाब बघत बसले. सगळ्याला सगळे रजिस्टर, सगळं रूम भरली पूर्ण आणि 1 रुपयाचा घोळ सापडत नाही. संध्याकाळी 8 वाजता हिसाबाला बसले. सकाळचे 4ला 10 कमी असताना 1 रुपयाचा घोळ सापडला. 1 रुपयाचा घोळ सापडल्यावर नाथबाबानं उड्या मारायला सुरुवात केली. सापडला 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 नाचू लागले आणि तेवढ्यामध्ये स्वामी उठले होते काकड्याला. नाथाच्या रूममधून आवाज येतोय. नाथाला एवढा आनंद काय झाला आणि एवढ्या वेळ काय करतोय? नाथा जागतलेला आहे का? आज झोपलाच नाही का? म्हणून स्वामी आले, दार वाजवलं, नाथा दार उघड. दार उघडलं तर आत बघितलं तर सगळ्या चोपड्या पडल्या, वह्या पडल्या. नाथा हे काय गर्दा करून ठेवला रे? स्वामी रात्री 8 वाजता हिसाबाला बसलो आणि सकाळ झाली तरी माझा हिसाब सापडत नव्हता. आता 4 वाजून 10 समजा 4ला 10 कमी असताना माझा हिसाब सापडला. असं म्हणल्यावर स्वामीनं बाजूला सरकले आणि हे किती काम करतोय हा मुलगा, हे आपल्या योग्यतेच आहे, याला आपण शिष्य करायचं, आपण याचे गुरु बनायचे. आणि किती एवढं सांगल ते काम करतोय, सांगितल्याच्या वरचं बी आगाव बी काम करतो. हा मुलगा काम करणार आहे म्हणून स्वामीनं सांगितलं अभंगाच्या पैरथमच्या स्वामी काजा गुरुवती स्वामी काजा गुरुवती ओ स्वामी काजा गुरुवती स्वामी काजा गुरुवती स्वामी काजा गुरुवती
स्वामीचं काज जर कोणी केलं असेल तर माझ्या हनुमंतरायाने केलं, गुरुची भक्ती कोणी केली असेल तर माझ्या नाथ बाबाने केली. स्वामी म्हणतात, बस जरासं बस, ये. गुरुची भक्ती नाथ बाबा करत आहेत. आणि सकाळ झाल्याच्या नंतर स्वामी म्हणतात, नाथा आपल्याला देवगिरी किल्ल्यावर फिरायला जायचंय. असं म्हटल्यावर पटपट पटपट जिथले ते रजिस्टर जिथले तिथं लावून टाकल्या चोपड्या, स्नान केलं. स्वामी माझं आटपलं, माझं आवरलं, चला. स्वामी आणि गुरु ते आपलं नाथ बाबा दोघं जण निघाली. आता एक गुरु शिष्यच बरं का. निघाल्याच्या नंतर महाराज देवगिरी किल्ल्यावर फिरत असताना एका झाडाखाली बसणार, गार सावलीला एका झाडाखाली बसणार. तेवढ्यामध्ये एक फकीर आला तिथं, फकीर. आणि फकीर आल्याच्या नंतर नाथ बाबा नुसतं बघत होते, हा फकीर इथं आलाय आणि आमचे स्वामी त्याला कडकडून आलिंगन देतात. आलिंगन घडे मोक्ष सावी जता जोडे, धन्य आज दीन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शीन गेला. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे. आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्यावर ते फकीर आणि स्वामी एका झाडाखाली बसले. नाथा ये. नाथ बाबा लांबून बघू लागले दृश्य यांचं. फकीराच्या आणि त्या स्वामीच्या गप्पा झाल्या. फकीराजवळ काय असते, काळा कटोरा नाही का, आणि झोळी, 4 कुत्रे होते बरोबर. फकीर बसला खाली. बसल्याच्या नंतर फकीरानं ते कटोरा काढला, त्याचे वाळलेले कुटके काढले, झोळीतले टाकले, कुत्र्याचं दूध काढलं. फकीरानं त्या स्वामीनं काला चुरला, काला खाऊ लागली. खात असताना नाथा ये प्रसाद खायला. नाथ बाबा म्हणले, नगर रे बापा, वाळलेले कुटके, कुत्र्याचं दूध काढले. तुम्ही म्हणता डोकं सरकलं का, गोळ्या संपल्या का, कुत्रे कुठं दूध देतात का, आमच्या कीर्तनात देतात. आणि मग कुत्र्याचं दूध काढले, वाळलेले कुटके, काळा कटोरा तो. आणि हे म्हणतात ये प्रसाद खाला. असा प्रसाद असतो का? प्रसाद कसा असतो? प्रसाद खाल्ल्यावर प्रसन्नता येत असते, असा प्रसाद असतो. त्या दोघा जणांना खाऊन टाकला. नाथ बाबाला किसन आली, चिळस आली. नाथ बाबा म्हणतात मला नको. स्वामीला वाटलं आपला शिष्य कच्चा ठरतो, म्हणून स्वामीनं त्या फकीरांना हात धुतलेला कटोरा कोणाजवळ दिला? नाथाजवळ दिला. नाथा जिथं घाण पाणी जिथं घाण जागा दिसल हे पाणी टाकून दे, तिथं टाकून दे म्हणल्याच्या नंतर नाथानं कटोरा घेतला. अख्खा देवगिरी किल्ला फिरला. फिरून 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 तिथं झाडाच्या मागं येऊन थांबले. बापरे, ते म्हणते एवढा हे पाणी कटोऱ्यातलं, एवढा देवगिरी किल्ला फिरून आला, तुला जागा नाही सापडली. पण जिथं पाणी टाकाव, जिथं त्या कटोऱ्यातलं पाणी टाकाव तिथं भगवंताची मूर्ती दिसायली. जिकडे पाहावे तिकडे अवघे परब्रह्म कोंदले. जिकडं पाणी टाकाव तिकडं भगवंताची मूर्ती दिसायली. टाकायचं पाणी कुठं? नाथ बाबानं झाडाच्या मागं उभा राहिले, डोळे झाकले आणि बघितलं स्वतःची दृष्टी दिव्य दृष्टीनं. तर इथं घाण जागा दिसली. प्रत्येकाजवळ बघा, आपण आपलंच निरीक्षण करायचं, आपण किती चांगले आणि आपण किती वाईट. दुसऱ्याकडे एक जर बोट केलं तर 3 बोट आपल्याकडे देत, कधी लक्षात ठेवायचं. नाथ बाबानं बघितलं आणि म्हणले अरे ही घाण जागा दिसली. ही घाण जागा कशानं काढतात? ज्ञानेश्वरीमध्ये 4थ्या अध्यायामध्ये ओवी आहे, मी या विवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, त्या योगिया पाहे दिवाळी निरंतर. माऊली म्हणतात पूर्वीच्या काळामध्ये महिला मंडळ जर शेतामध्ये गेल्या तर अगोदर आल्या आल्या काय करायच्या? कंदील घ्यायच्या. कंदील घेऊन खाली बसायच्या आणि शेतातून आल्याबरोबर ते कंदिलाला काय करायच्या? कोणी राख लावून उजळायचं, ढेपसा राख, आणि कोणी नाही तर कपड्यानं उजळायचं. आणि उजळून दिवा लावायचा आणि मग कंदील अडकून ठेवायचा आणि मग पुढचे कामं करायची. तसं माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये 4थ्या अध्यायामध्ये ओवी टाकली, मी या विवेकाची काजळी फेडून विवेक दीप उजळी, त्या योगिया पाहे दिवाळी निरंतर. अविवेकाची काजळी जर इथली काढून टाकली तर स्वच्छ कंदील दिसतो, स्वच्छ फुगा दिसतो. तशी इथली काजळी काढण्याकरता नाथ बाबानं पाणी पिऊन टाकलं.
पाणी पेल्याबरोबर नाथ बाबाला काय दिसू जे लागलं? जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप त्यासी नाही, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली पूजा ध्यान जप त्यासी नाही, पूजा ध्यान जप नाही, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. वा, काय सांगितलं बघा. जिकडं बघावं तिकडं काय दिसू लागलं? जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. महाराज जिकडं बघितलं का नाथ बाबा, त्या फकीराकडे बघितलं तर फकीर दिसलं नाही नाथ बाबाला. साक्षात दत्तात्रय भगवंताचं दर्शन झालं. 4 कुत्रे दिसले नाही, 4 वेद दिसले. ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद आणि सामवेद. कुत्रे दिसले नाही, 4 वेद दिसले. आणि स्वामी साक्षात जनार्दन स्वामीचं दर्शन झालं. स्वामीचं काज, गुरुची भक्ती. आपलं इथपर्यंत आलंय. आता एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी हात वर घ्या. एका तालामध्ये भाषणाच्या टाळ्या कुणकडं गारा पडल्यासारख्या वाजत. आता कोणी कोणी असे हात करायला, ते पाकिस्तानचे नाहीत. एका तालामध्ये भाषणाच्या टाळ्या कुणकडे वाजतात. आपले भगवंताला बोलवण्याची टाळी आहे. एका तालामध्ये जय घोष करायचा माऊलीचा. तुमलेलो हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुमलेलो हरी का नाम विठ्ठल तुमलेलो हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुमलेलो हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, 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 पांडुरंग. तुमलेलो हरी का नाम विठ्ठल पांडुरंग, तुमलेलो हरी का नाम विठ्ठल पांडुरंग. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 अरे माझा बोल टाळ्या बजाव. हा माझा मी विठ्ठलाचा, हो विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम. हा मना मना सगळे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. लक्ष्य स्वरूपाय जनार्दनाय, विराट हस्ताय सनातनाय, शिवाय देवाय दिगंबराय, तस्मैकाराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि 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 ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. तुम्हारी 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 घ्या हात खाली. 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय. ह्या इंद्रियाला आपल्या वळण पडलेले. पडिले वळण इंद्रिया सकळा, भावतो निराळा नाही तुझा. असो
स्वामीचं काज हनुमंतरायाने केलं, गुरुची भक्ती नाथ बाबानं केली, आणि आता आई वडिलांची सेवा, पितृवचन सेवापती, आई वडिलांची सेवा जर कोणी केली असेल तर माझ्या श्रावण बाळाचं नाव यादीमध्ये आलंय. सर्वांना कथाभाग माहीत आहे. आणि अजून एक नाव आलंय माझ्या पुंडलिकरायाचं नाव. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेला. पूर्वीच्या काळामध्ये मुलं आई वडिलांची सेवा करत होती. तुम्ही म्हणता ना आता का करत का? आताही करतात, पण कलियुगामध्ये सांगितले की आई वडिलांची सेवा मुलं कलियुगामध्ये करणार नाहीत. केले तर लगेच 100तून 10 जण. ऐका हो दादा कलियुगाची थोरी. हो टाळ टाळ. कलियुगाची थोरी. पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. भरतार सांडून दादा ऐसा शकुन माझा दादा ऐकावा निर्धारी. शकुन दादा माझा ऐका निर्धारी. निर्गुण निराकार दादा माहुर माझा. शकुन सांगावया आले यमाई माझं नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकुन सांगावया आले यमाई माझे नाव. वा, टाळी वाजवा एकदा जोरदार. किती प्रमाण येतंय म्हणून द्यायचं का लागतंय म्हणून द्यायचं? प्रमाण लागलं पाहिजे. काय सांगितलं बघा, कलियुगामध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करणार नाही. का करणार नाही? एक यादीच आहे नाथ बाबाच्या अभंगाची. शकुन नावाचा अभंग एक मालिकेमध्ये. काय सांगितलं बघा त्याच्यामध्ये, ऐका हो दादा कलियुगाची थोरी. पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी. भरतार सांडून दादा फिरतील नारी. ऐसा शकुन दादा माझा ऐकावा निर्धारी. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकुन सांगावया आले यमाई माझे नाव. कलियुगामध्ये मुलगा पित्याचा वैरी होईल म्हणून सांगितलंय महाराज. कलियुगामध्ये काय काय होणारे एक यादी, पूर्ण एक यादी. पाहो कलीचे महिमान. सत्याशीर झले जन. सत्याशीर झले जन. पादेती अनुमोदन करती हेळन संताचे. अनुमोदन करती हेळन संताचे. संताचे. वा, ऐका कलीचे महिमान. पुरावा घ्या. कलियुगामध्ये काय काय होईल याची संतांनी एक यादी केली. यादी. कलियुगामध्ये एवढं विपरीत होईल, विपरीत. कलियुगामध्ये दादा एक विपरीत होईल. बहीण भाऊ दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळा दादा भरतार मागेल. 6 वर्षाची नारी दादा गर्भील राहील. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव. शकुन 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 सांगावया आलय माय माझं गाव. शकुन सांगावया आलय माय माझं गाव. शकुन सांगावया आलय माय माझं नाव. आलय माय माझं नाव. काय सांगितलं बघा, ऐका दादा कलियुगाची थोरी. इथं असं सांगितलंय, इकडं सांगितलंय ऐका कलीचे महिमान, आणि इकडं सांगितलंय कलियुगामध्ये एक विपरीत होईल.
बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल. 5 वर्षाची बाळा दादा भरतार मागेल. 6 वर्षाची नारी गर्भील राहील. निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव. शकून सांगावया आले यमाई माझे नाव. ऐका, कलियुगामध्ये मुलगा ऐकणार नाही. एकदा काय झालं, आई वडिलातून मुलगा वेगळं निघाला. वेगळं म्हणजे वायले निघाला. वेगळं निघा संसार बघा. वेगळं निघाल्याच्या नंतर बायकोला विचारते, व्याधी तयार केली. 5 किलो साखर, 6 किलो डाळ, काय जे लागन ते संसाराला लागणारी सगळी यादी तयार केली. तेवढ्यामध्ये आई आली. आई आल्याच्या नंतर, बाळा शेलूला चालला का रे, माझे 2 किलो साखर आण ना. बाळ लक्ष देत नाही आईकडे. बायकोला विचारते, लेकराला विचारते, सांगा तुम्हाला काय आणायचंय. आईनं जर आवाज दिला बाळा म्हणून आणि आपण जर प्रतिउत्तर जर नाही दिलं ना तर बहिर व्हावं लागते. माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागोता, शब्द नाही दिला मागोता, बैरा झालो नरदेही येता, बैरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरणात बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी. माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागोता, बैरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरणाता. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागोता, बैरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरणाता. आईनं आवाज दिला आणि प्रत्युत्तर नाही दिलं तर बघा पुरावा. माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, बहिरा झालो नरदेही येता, एका जनार्दनी स्मरेना आता. मला सांगायचे तात्पर्य तुम्हाला जर उद्या विचारलं कोणी अभंग कोणचा घेतला होता, कोण्या ताईचं कीर्तन होतं, परभणीच्या ताईचं कीर्तन होतं. आता परभणी आमची रंगनाथ गुरुजीची आहे. रंगनाथ गुरुजीपर्यंत तिथं सगळे आळंदीला जे पाठ चालतात तसे आमच्या पंढरपूरला जे पाठ चालतात तसे आमच्या रंगनाथ गुरुजीच्या परभणी. आणि तिथं मंदिराजवळ माझं घर आहे. सगळे एकूण ग्रंथ सुटले महाराज, एकूण ग्रंथ सुटले. एक न एक ग्रंथ सुटला. जे माहीत नव्हतं, ग्रंथाचं नाव सुद्धा माहीत नव्हतं. मी कोणी म्हणलं ना चला पाठाला, तर मी काय म्हणायची, पंचामृताचा पाठ आहे. पंचीकरण, मला ग्रंथाचं नाव सुद्धा माहीत नव्हतं. एवढे ग्रंथ आमच्या तिथं आहेत. पण मला सांगा, माईनं आवाज दिला आणि प्रतिउत्तर नाही दिलं तर बहिरं व्हावं लागते. मला सांगायचे, अभंग मला असा सोडवायचा, गणितासारखा अभंग सोडविता आला पाहिजे कीर्तनकाराला. मी काही मोठा कुठला कीर्तनकार नाही. आता आमच्या आप्पाला माहीत आहे, आमच्या नंदू महाराजांना माहीत आहे, सर्वांना माहीत आहे. असो, स्वामीचं काज हनुमंतरायाने केलं, गुरुची भक्ती नाथबाबाने केली, आई वडिलाची सेवा पुंडलिकरायाने केली. चला महिला मंडळ आता आपल्यावर आले. पतीची सेवा कोणी केली? महिला मंडळ आपल्यावर आला. आता पतीची सेवा जर कोणी केली असेल तर पाय लक्ष्मीच्या हाती. पैशाच्या मागं लागायचं नाही, पैशाच्या पाठीमागं लागायचं नाही. पैसा आपल्या मागं पळत आला पाहिजे. माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, लक्ष्मी वल्लभ तया जवळ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, नित्य नेमे नामी तो प्राज्ञ दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ, लक्ष्मी वल्लभ तया जवळ, त्रिवेणी संगमी ननदी दुर्लभी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, तया जवळी, तया जवळी. वा, बघा काय सांगितलं. पैशाच्या पाठीमागं लावायचं नाही, लागायचं नाही. आपण पैसा आपल्या पाठीमागं आला पाहिजे. लक्ष्मी वल्लभ तया जवळी,
नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी पाय लक्ष्मीच्या हाती तिशी यावे काकुळती. महिला मंडळ काहीच करायचं नाही. तुम्ही आम्ही जर आता तुम्ही महिला आहे तर मी पण महिला आहे बरं का. मी काय पुरुष नाही. आणि मला आनंद वाटला एवढा तुमच्या गावामध्ये महिलांचं कीर्तन घेतलं ना. खरोखरच या सर्व गावकरी मंडळींना माझा मानाचा मुजरा आहे. हे बघा गावामध्ये बऱ्याच गावामध्ये म्हणतात महिलांचं कीर्तन नको. का नको बाबा? मला काही त्याचं उत्तर मिळालं नाही अजून. कशा करता नको म्हणत असतील महाराज लोक? महिलांचं कीर्तन नको. बा देवडीकराचा मी आताच सांगितले सर्व ग्रंथ विचारसागर पंचीकरण पंचदशी सर्व काही ग्रंथ सुटले. आणि देवडीकराचा गाथा बघितला, कराडकराचा गाथा बघितला, साखरे महाराजांचा गाथा बघितला, सर्व ज्ञानेश्वरी गीता भागवत सर्व ग्रंथ बघितले, 18 पुराण 6 शास्त्र. याच्यामध्ये एकाही ग्रंथामध्ये असं आलं नाही की महिलांना अधिकार नाही. असं कुठंच आलं नाही. महाराज तुकाराम महाराजांचा पुरावा आहे. आता प्रमाण नको आहे आता मला. तुकाराम महाराज म्हणतात सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगामध्ये जर उद्धार करायचा असेल तर सर्वांना अधिकार आहे. स्त्री असो या पुरुष असो कोणला अधिकार आहे. महाराज इकडं सांगितले बघा. या रे लहान थोर याती भलते पुरुष पुरुष असं गाथ्यामध्ये लिहायला पाहिजे होतं. सहज लिहायला पाहिजे होतं तुकाराम महाराजांनी. या रे लहान थोर याती भलते पुरुष पुरुष असं लिहिलं का? अगोदर नारीला उपमा दिली. या रे लहान थोर याती भलत्या नारी नर. अगोदर नारीला उपमा मग नराला उपमा. नादबाबा म्हणतात नर अथवा नारी हो का दुराचारी मुखी गाता हरी पवित्र तो. अनेक पुरावे देता येतील फक्त आपल्याला वाचावं लागते. महिला मंडळ वाचाल तर वाचाल. मी अगोदर सांगितलं वाचलं ना ग्रंथ जर वाचला तर सर्व गाथा जर वाचला तर माथा जाग्यावर येईल. असो मला सांगायचे तात्पर्य आपण महिला मंडळ तुम्ही बी महिला आहेत मी पण महिला आहे. मी टीका कोणावर करणार नाही. जसं माझा अभंगाचा अर्थ आहे तसा मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे. असो पतीची सेवा जर कोणी केली असेल तर वृंदा नावाची स्त्री आहे. जालिंदर नावाचा तिचा पती आहे. आता पतीची आपण पती जर बाहेरून फिरून आले तर महिला मंडळ आपण काय करतो दन आपट नाही का. दन आपटायचं वाकडं तोंड करायचं जळमट तोंड करायचं. मालक म्हणतात बरं झालं रे बापा सप्ताह होता ना तिकडं जेवायला होतं मस्त. तिकडं जेवायला होतं मनोरंजन होतं. कीर्तन बिकवनाचं कोण कसं सांगते ऐकायला भेटणार होतं सप्ताह होईपर्यंत. पण तुमचे आमचे कसे तोंड असतात जळमट तोंड. महाराज पतीची सेवा काय काहीच करायचं नाही. तांब्याभर पाणी घ्यायचं. मालक घ्या पाणी. कुठे गेलतात काय काम केलं आज दिवसभर? वा लय थकलेले दिसले हो. इतकं जर म्हणलं तर मालक खुश होते खुश. पण तुम्ही आम्ही तसं करत नाही. बरं उद्यापासून काय करा एकच काम करा काहीच करायचं नाही. अर्धा तास जास्त व्हाले कमी करू 15 मिनटं. मी पण बाईचे 15 मिनटं आपल्या शयन घरामध्ये आपल्या बेडरूममध्ये गेलं की गुडघ्यापासून खाली मालकाचे पाय दाबायचे. उद्यापासून सुरू करा. आजच्या दिवस राहू द्या उद्यापासून सुरू करायचं. ये बघा इकडची पार्टी खुश झाली. महिलाने एवढाले डोळे केले. महिला म्हणल्या कोण आणलं गाईला नाही का. महिलाने एवढाले डोळे केले माझ्यावर. पुरुष मंडळी खुश झाले. वा आपले पाय दाबायला बरं झालं. बाईचं कीर्तन ठेवलं. बाईनं सांगितलं पाय दाबायचे 15 मिनटं. का दाबायचे? पाय लक्ष्मीच्या हाती गुडघ्यापासून खाली पतीच्या गुडघ्यापासून खाली शनी आणि आपल्या हातामध्ये शुक्र आहे. ह्या शुक्राचा प्रभाव त्या शनीवर पडावा म्हणून उद्यापासून कच पाय दाबायला सुरुवात करा. ताई आई वडिलाचं घरदार सोडून त्यांच्यासाठीच आलोत ना. पण दाबलेच असते पाय दाबायला तरी काय लागायले ताई. पण यायला शेलून येताना 40 फुटाचा डांबरी पुरणा डडडंग डंग करत कसे पाय दाबवायचे नाही का. असो वृंदा नावाची एक स्त्री होती. जालिंदर नावाचा तिचा पती होता. आणि जालिंदर नावाचा पती तो राजा होता. पूर्ण नगराचा राजा होता.
आणि नगराचा राजा तिच्या पातिव्रत्याच्या बळावर उन्मत्त होऊ लागला. काय होऊ लागला? उन्मत्त होऊ लागला. आणि उन्मत्त झाल्याच्या नंतर 33 कोटी देवांना काळजी पडली तिकडं. 33 कोटी देव म्हणले या पातिव्रतेच्या पतीची या मता अनुसरून पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. एवढी ताकद महिलामध्ये आहे. ऐका, मग तो जालिंदर नावाचा तिचा पती तिच्या पातिव्रतेच्या बळावर उन्मत्त होऊ लागला. उन्मत्त झाल्यावर जंगलातले पूर्ण सर्व प्राणी मारले आणि नगरामध्ये त्रास देऊ लागला. नगरामध्ये त्रास दिल्याच्या नंतर गावामध्ये आला, स्त्रियांची आबरू लुटू लागला आणि तिथून पुढं साधू संतांना त्रास देऊ लागला. साधू संतांना त्रास झाला की आमच्या देवाला काळजी लागली. 33 कोटी देवांनी मिटिंग घेतली. मिटिंगमध्ये असं ठरलं, जालिंदर नावाचा जो पती आहे तिचा आणि वृंदा नावाची स्त्री आहे तिच्या नवऱ्याला मारून टाकायचं. पण असं मारून टाकायचं होतं की तिचं पातिव्रत्य भंग केल्याशिवाय तो मरण पावत नव्हता. एवढी ताकद महिलामध्ये, महिला आपल्या महिला मंडळ. मग 33 कोटी देव मिटिंग बसली पण तिच्या नवऱ्याला मारायचं कोण? मांजरानं, त्या उंदरानं काय केली? मिटिंग घेतली उंदरानं. उंदरं म्हणले मांजरीच्या गळ्यामध्ये आपण घंटा बांधू. मांजर जर आली तर टन टन वाजलं की आपल्याला कळतंय, आपण बिळात जाऊन बसायचं. पण एक उंदीर म्हणला, अरे मांजरीच्या गळ्यात घंटा बांधायचा आहे, पण बांधीन त्याला मांजर ठेवीन का? घंटा बांधायला जाईल ना, त्याला मांजर ठेवीन का? स्वाहा करून टाकील ना मांजर. मग घंटा बांधायचा कोण? तसं 33 कोटी देवांना काळजी वाटली की हिच्या नवऱ्याला मारायचंय, पण हिचं पातिव्रत्य भंग करायचं कोण? सगळे देव बाजूला सरकले. 3 जण उरले, ब्रह्म विष्णू महेश. ब्रह्मदेवाला म्हणले, ब्रह्मदेव म्हणला नको रे बापा, मुलीच्या नादी लागलो. एक अख्ख्या कुठंच माझं मंदिर नाही, पुष्करला फक्त माझं मंदिर आहे, मी बाईच्या नादी लागणार नाही. ब्रह्मदेव शाप बाजूला सरकले. या दोघांमध्ये गुप्त बैठक झाली. ब्रह्म आपलं विष्णुदेव आणि भगवान शंकर ह्या दोघांमध्ये गुप्त बैठक झाली. असं ठरलं की भगवान विष्णूनं असं ठरवलं की मी तिचा खोटा खोटा नवरा होऊन जातो. बघा, खोटा खोटा म्हणायला ते मृदंग, ते बघा मृदंग म्हणायला मात्र आपले तोंड विठाला विठाला म्हणलं की म्हणत नाही. तर आता ह्या दादाने किती सुंदर, किती चक्रधार वाजवले, सरपड्या वाजवल्या. आता आमची दिदी पण वाजवती, पण ते खोटं खोटं म्हणलं, मला बी ऐकू आलं. ते बघा, खोटं जे म्हणन का ते म्हणते. आता ते म्हणते बघा, आता आम्हाला भुका लागल्या. काय म्हणते मृदंग? आता आम्हाला भुका लागल्या, कथा सुटली की इकडं आलो आम्ही, आता भूक लागली. इथं आल्याच्या नंतर कीर्तन संपल्यावर जेवायचं ठरलं सर्वांचंच. आता पुन्हा जरा उशीर झाला की एकादशी लागती नाही का. आता भूक लागली म्हणाले ते मृदंग सुद्धा म्हणते. बघा काय म्हणते मृदंग: तिखट वरण मसाला भात, आलूची भाजी, मिठाची सात, चपाती चपाती द्या, चपाती चपाती द्या, चपाती चपाती द्या. वा, जसं जसं म्हणल तसं म्हणते, पण आपले तोंड म्हणत नाहीत. विठाला विठाला विठाला. असो, मी काय सांगू लागले म्हणा, कीर्तन नाही का. हा, खोटं खोटं बघा इथंच होतं चालू. तिथून बाजूला सरकले ते मृदंग, खोटं खोटं म्हणू लागला, तिथून बाजूला सरकले. ऐका, खोटा खोटा नवरा होऊन कोण आला? भगवान विष्णू आणि भगवान शंकराने असं ठरवलं तिच्या नवऱ्याचा तिकडं पातिव्रत्य, हिचं पातिव्रत्य यानं भंग करायचं आणि तिच्या नवऱ्याला तिकडं मारून टाकायचं, युद्ध करायचं तिच्यासोबत. भगवान विष्णूनं असं युद्ध करायला तिकडं भगवान विष्णू घरी आले आणि शंकराने तिकडे युद्ध करायला सुरुवात केली. भगवान विष्णू आले. आता मी अगोदरच सांगून गेले की मालक घरी आले की तांब्या भरून पाणी द्यायचं. तसं ती वृंदा नावाची स्त्री तांब्या भरून पाणी देत होती. पण हा खोटा नवरा असल्यामुळं हे डायरेक्ट शयन घरामध्ये गेला. भगवान विष्णू डायरेक्ट शयन घरामध्ये गेले आणि बेडवर जाऊन बसले. बसल्याच्या नंतर हिनं पाणी आणलं. मालक काय झालं? आज मला बोलले नाही, चूळ भरली नाही, पाय धुतले नाही, पाणी पेलं नाही, काही झालं का? कुठं 56 प्रश्न विचारतात महिला मंडळ. आणि असा प्रश्न विचारल्यावर आता खोटा खोटा नवरा असल्यावर मान खाली घातली त्यानं. मी अगोदरच सांगून गेले, पतीची मता अनुसरून
पतिव्रता तुका म्हणे पतिव्रता तिची देवावर सत्ता असती. ती महान पतिव्रता होती आणि त्यानं खाली मान घातली. भगवान विष्णूनं मान खाली घातली आणि तेवढ्यामध्ये काही नौकर सांगायला आले, मान खाली, मालक पाणी घ्या, पाणी पाणी घ्या म्हणल्यावर भगवान विष्णूनं कपटी भावनानं या हाताला स्पर्श केला. हिचं पातिव्रत्य भंग झालं. तिकडं तिचा नवरा मरण पावला. लगेच नौकर आले सांगायला, बाईसाहेब, मालकीनबाई, आपले मालक पतिदेव गेले. पतिदेव गेले म्हणल्याच्या नंतर मग आतमध्ये कोण आहे, हे कोण आहे, खोटा खोटा नवरा असं बघू लागली. तर हे भगवान विष्णू खाली मान घातली. तेवढ्यामध्ये डेड बॉडी दारात, प्रेत दारामध्ये आलं आणि मग डोक्याला हात लावून रडू लागली, मालक असं काय केलं तुम्ही? मग हे मालक माझे खरे आहेत, मग हे कोण आहेत? त्याला सांगितलं, सांग तू कोण आहेस? राग आला, लाल डोळे केलेस, तुम्ही कोण आहेत सांग. असं म्हणल्यावर भगवान विष्णू म्हणतात, चळ चळ लट लट कापू लागले भगवान विष्णू. मी भगवान विष्णू आहे. तुमच्या पातिव्रत्याच्या बळावर तुमचे मालक उन्मत्त होऊ लागले. मी खोटा खोटा तुमचा नवरा होऊन आलो. जरी आता खोटा आलो तर कलियुगामध्ये मी तुमचा खरा नवरा होईल. तुमचा न माझा वर्षाला विवाह लागल. मग तिला सांगितलं, तू एक वनस्पती होशील, एक वृंदा नावाची स्त्री आहेस ना, तुझं प्रत्येकाच्या दारामध्ये वृंदावन राहील तुळशीचं. आणि तुळशीच्या वृंदावनामध्ये आपण तुळशीच्या लग्नाला लग्न लावतो नाही का. राधा दामोदर शालिग्राम नावाचा दगड पडला होऊन भगवान विष्णू. मला सांगायचंय तात्पर्य, स्वामीचं काज हनुमंतरायानं केलं, गुरुची भक्ती नाथबाबानं केली, आई वडिलाचं वचन पुंडलिकरायानं पाळलं, श्रावण बाळानं पाळलं आणि पतीची सेवा वृंदा नावाच्या स्त्रीने केली. स्वामीचं काज, गुरुची भक्ती, माता पित्याचं वचन, पतीची सेवा, एवढं अभंगाचं एक चरण सुटलंय. विठ्ठल विठ्ठल अभंगाचं एक चरण सुटलंय. आता शिक बर का, आता सगळे चरण सोडवायचेत आपल्याला. तुम्ही म्हणता कीर्तन भेटलं होतं का नाही हिला? उद्या सकाळीच हायकोर्टनं जायचंय लासूरला कीर्तनी. जवळ नाही, जवळ जवळ नाहीच आहे. असो, विनोदाचा भाग सोडा आणि एक चरण अभंगाचं सुटलंय. स्वामीचं काज, गुरुची भक्ती, माता पित्याचं वचन, पतीची सेवा, एवढं जर जीवनामध्ये केलं तर भगवान विष्णूची पूजा केल्याचं नव्हे नव्हे महापूजा केल्याचं फळ प्राप्त होते. बऱ्याच मुली बसल्यात इथं, बरीच तरुण मंडळी कार्यक्रमाला हजर आहे. कारण की तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणांनी कीर्तन ऐकायला पाहिजे, तरुण मुलींना कीर्तन ऐकायला पाहिजे. नाही तर कुठं कुठं गेलं ना, मी म्हणत नाही म्हाताऱ्या माणसाने कीर्तनाला येऊ नये असं अजिबात नाही, माफी मागते उलटं. पण कुठं कुठं गेलं ना महाराज, आम्ही कोण्या कोण्या भागात कीर्तनाला गेलोत ना, निव्वळ सगळे वायर तुटेल. कोणाला काय ऐकू येईना, कीर्तन सांगायला कळना. 4 भजने बाहेरून आणलेले, गावात भजने नाहीत का? हे भजने म्हणते हिला कशाला आणलं, आमच्या पोटावर पाय दिली, असं नाही. गावात भजने, वर्षा सप्ताह झाला पाहिजे ना, 7 दिवसामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे. कोणीतरी माळ घातली पाहिजे. कमीत 7 दिवसामध्ये 7 माळ करी, नाही 7 झाले तर 1 तरी माळ करी. वर्षाला एकदा सप्ताह येते आपला. महिला मंडळ, पुरुष मंडळ, वर्षाला एकदा सप्ताह येते. महिला मंडळ, तुमच्या गळ्यामध्ये सोनं आहे, नाकामध्ये आहे, कानामध्ये आहे, माझ्या पण आहे. व चलता चलता सांगते आता, याला जर उजळायचं असेल तर कोणाकडे न्यावं लागल? बोलत नाहीत, नाराज आहेत का? संपवायचं का कीर्तन? नाराज आहेत का माझ्यावर? महिला मंडळ बोला ना. मी पुरुष मंडळीला प्रश्न नाही केला, तुम्हाला केलाय. तुमच्या गळ्यामध्ये, नाकामध्ये, कानामध्ये सोनं आहे, माझ्या पण आहे. याला जर उजळायचं असेल तर कुठे न्यावं लागते? शेलूला, सोनाराकडं. जाऊ द्या, मीच सांगते, तुम्ही नका सांगू. तुम्ही म्हणता तुला कायला आणली नाही का? सोनाराकडे न्यावं लागते. सोनं जर उजळायचं असेल तर सोनाराकडे न्यावं लागते. घरी जर समजा ब्रशनं घासलं
एक नाही तर 2 दिवस चांगलं राहते, पुन्हा सारखंच होते. आणि सोनाराकडे जर नेलं तर नवं नवं दिसते, वाटते नवंच केलं का काय. पण मला सांगा, सोनं जर उजळायचं असेल तर सोनाराकडे न्यावं लागते. घरातला डाळीच्या डब्यातला पैसा, तांदळाच्या डब्यातला, पिशीत पिशी, बँकेतला पैसा, ATM मधला पैसा, फोनपे पैसा, याला जर उजळायचा असेल तर कुठे न्यावं लागेल. त्याला जर उजळायचा असेल तर ह्या सप्ताहामध्ये दान करावं लागेल. दान. उत्तम व्यवहारे वेच करी, उत्तम व्यवहारे वेच करी. सज्जन का पैसा, सज्जन का पैसा, साधू और फकीर, दुर्जन का पैसा, डॉक्टर आणि वकील. इथं नाही दान केला तर तिकडे दान करावं लागते. पंढरपूरची वारी नाही केली तर दवाखान्याची कर, कोर्टाची कर, पण कर कुठली ना कुठली तरी. खरोखरच या गावाला धन्यवाद देते. आणि आजचे यजमान त्यांनाही धन्यवाद. बरेच तरुण मंडळी बसले तर तुम्हालाही धन्यवाद. वा, असा सप्ताहामध्ये तरुण मंडळी, बऱ्याच मुली पण आलेल्या आहेत. मुलीलासुद्धा महिला मंडळ आपण शिकवत असताना नुसती शाळा शिकवतो आणि तुला भांडे सारवून आलं पाहिजे, माय नवऱ्याची इथे गेल्या काय कोण करण, पोळ्या आल्या पाहिजे, भाजी आली पाहिजे, हे शिकवतो. पण मुलीला महिला मंडळ तुमच्या पायाला हात लावून सांगते, शाळाचं शिक्षण देत असताना त्यांना सर्वच शिक्षण द्या, अध्यात्माचं वळण द्या. त्या जर कुठं बाहेर फिरत असतील त्यांना कराटे फायटर शिक्षण द्या, त्यांना तलवार चालवता आली पाहिजे असं शिक्षण द्या. शिक्षण देत असताना ही काळाची गरज आहे, म्हणून हा कीर्तनामध्ये बोलायची गरज आहे आम्हाला. आपण मूल चूल आणि शाळा शिकते, माय 10वी 12वी करायची, लग्न करून टाकलं गुतून. जरूर टाका, नका लग्न करू नका असं माझं मत नाही, पण त्यांना काही ना काहीतरी इकडची जोड द्या. मुलांना सुद्धा गाथा गीता कुठल्या तरी संस्थेमध्ये टाका. मृदंग वाजवता आला पाहिजे, पखवाद वाजवता आला पाहिजे, तबला वाजवता आला पाहिजे, तिथून नाहीतर गायन असं टाळ घेऊन उभा राहता आलं पाहिजे. पण लाज वाटते. आणि सुरुवातीपासून आपण जर वळण दिलं ना, आता मुली काही जाग्यावर तर म्हणतात मुलीच नको माय, काय करायची मुलगी. आता मला 2च मुली आहेत, ही एक वाजवायली, ही कथा करते, ही कीर्तन बी करते, ही आणि गायन पण करते, कीर्तन बी करते, भागवत वाचवते, आणि ही सर्व प्रकारच्या कथा करते, कीर्तन करते. 2च मुली आहेत. तुम्ही म्हणता तुम्हाला 2 आहेत म्हणून आम्हाला म्हणाली का? तसं नाही. आईसा पुत्र देई संता, तरी ज्या आवडे पंढरी नाता. आयसा पुत्र व्हावा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. नाही तर पडलं पेताड. अरे असून नसून उपयोग काय त्याचा, नाही का? काहीच गरज नाही. द्यायचा असेल तर मला असा दे की भगवान पंढरीस पांडुरंगाला आवडला पाहिजे, नाही तर वांज राहिलेली बरी. मी मुलगी जर द्यायची असली तर मुलगी जरी आयशी द्यायची, मुलगी जरी आयशी व्हावी जैशी मीरा मुक्ताबाई, कन्या तरी आयशी व्हावी जैशी मीरा मुक्ताबाई. कोणीतरी शिकून मोठी एखादी, कोणी डॉक्टर होईल, कोणी इंजिनियर होईल, कोणी मृदंग वाजन, कोणी कीर्तन करण, कोणी माझ्या अहिल्याबाई होळकर सारख्या, कोणी माझी जिजाऊआई सारखी. जिजाऊआई साहेब जर समजा नसत्या, आपल्याला प्रत्येकाला वाटतंय की मला ना खास जिजाऊआई आई साहेबासारखा माझा पुत्र जन्माला यावा माझ्या पोटाला. पण अगोदर जिजाई साहेब यायला पाहिजे ना जन्माला, नाही का? आणि जिजाऊ साहेबांना अगोदर तुम्ही आम्ही आपल्याला जिजाऊ साहेब व्हावं लागल, नंतर राजा पोटाला येतील. ते तर पुढचा प्रश्न राहिला. पण जिजाऊ साहेबालाच पोटामध्ये मुलगीच नको जर म्हणले तर जिजाऊ साहेब येईल कुठून? काय म्हणते ती मुलगी? सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विन जन्माला मला कोण घालणार. आई मला जन्माला येऊ दे, राखी पौर्णिमेचा येईल सण, माझ्या गदादाला राख्या बांधीन 2-2. एवढी मुलगी दयाळू असते, मुलीच्या अंगामध्ये प्रेम असतं. राखी पौर्णिमेचा येईल सण, माझ्या गदादाला राख्या बांधीन 2-2. कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विन जन्माला मला कोण घालणार. आई मला जन्माला येऊ दे, मी तुझं सगळं काम करते, सारून काढते, भांडे घासते, सर्व. शाळेतून आल्यावर होईल ग मोठी, शिकून शिकून मारीन भरारी पाक
खरी होऊन शाळेतून आल्यावर तुझे काम करणार. तुझ्या विन जन्माला मला कोण घालणार. आई मला जन्माला येऊ दे. होईल ग एका राजाची राणी, तेव्हा नको गाळू आई डोळ्यातून पाणी. जाईल दूर दूर बाबा रडणार. तुझ्या विन जन्माला मला कोण घालणार. आई मला जन्माला येऊ दे, मी तुझं सर्व काम करीन. पण मुलीनं बी असं वागायचं. मुलीला जन्माला येऊ दिलं ना, मुलीनं असं वागायचं. आपले वडील जर गावामधून फिरून मंदिरामध्ये मारुतीच्या दर्शनाला आले, हनुमंतरायाच्या दर्शनाला आले तर कोणी आपल्या वडिलाकडे असं बोट केलं न पाहिजे, ही फलाण्याची मुलगी. खुशाल आपलं हृदय मुली कोणाला देऊन टाकायला. ता एवढं सोपं आहे, एवढं चांगलं हृदय कोणाला खुशाल देऊन टाकायचं. पळून बोंबलत जायचं, पुन्हा पश्चाताप करून घ्यायचा. येऊ द्या मुलीला जन्माला. अशा काही सर्वच नसतात. मुलीला जन्माला आली तर एखादी माझ्या जिजाऊ आईसाहेबासारखी होईल. जिजाऊ आईसाहेब तुम्ही नसती राहिली अंगणात तुळस, नसते राहिले मंदिरावर कळस. जिजाऊ आईसाहेबाचे आपल्यावर उपकार आहेत. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला. तो बापाचा वाघ शुभ जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला. तो बापाचा बापा राजा शुभ जन्मला. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. आज्ञा होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला. तोरण बांधिले स्वराज्याचे त्या तोरणागडाला. तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला. हाती घेतली तलवार केला दुष्टांचा संहार. घेतली तलवार केला दुष्टांचा संहार. या अफजल्याचा कोथळा याने काढीला बाहेर. या अफजल्याचा कोथळा त्याने काढीला बाहेर. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला. प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे कबर साक्षीला. तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला. झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा. शिवछत्रपती माझा. केला राज्याभिषेक झाला जगात गाजावाजा. केला राज्याभिषेक झाला जगात गाजावाजा. करतो बापून मुजरा हो मी माझ्या राजाला. करतो बापून मुजरा हो मी माझ्या देवाला. छत्रपती शिवाजी महाराज की. तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला. तो बापाचा बाप वाघ शुभ जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला. तो बापाचा बाप राजा शुभ जन्मला. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली. स्वामी काज गुरु भक्ती
स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा चाल म्हणायची का नाही अनुभव नाही तुझा सत्य बोल मुखी दुखवी आणि काचे दुखी हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सर्व गावकरी मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद खरोखरच दृष्ट लागल असा अखंड हरिनाम सप्ताह या गावामध्ये सुंदर असा चालू आहे आणि ह्या अभंगाचा अर्थ असाच असेल म्हणून काही नाही बरं का या अभंगाचा अर्थ स्वामीचं काज गुरुची भक्ती माता पित्याचं वचन पतीची सेवा एवढं मी तुमच्या पुढं मांडलंय या अभंगाचा अर्थ असाच असेल म्हणून काही नाही गुरुनाम गुरु त्रिधारेचे ओंकारनाथ देव यांची कृपा त्यांनी जशी माझ्या बुद्धीला चालना दिली तसं अभंगाचं एक चरण सोडवण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या वर्षी जर तारीख दिली तर हाच अभंग घेऊन याचे पुढचे चरण सोडवण्याचा प्रयत्न करीन सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद एकाचं नाव घेतलं की एकाचं राहून जातं सर्वांना नारदाच्या गादीहून वंदन नेनोते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनविता से ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा ये चुका पावली ते चोज करून माऊली रिजे जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिये लोक